सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसंबंधी शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजितदादा या दोन्ही पक्षाचा आज इथं युती झालेली आहे। दोघांचं 50-50% फॉर्म्युला ठरलेला आहे। आम्ही दोघं मिळून महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि ह्या महापालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी दादा यांचं महापौर निश्चितपणे बसेल असं आमची खात्री आहे। त्यासाठी समविचारी पक्ष म्हणून आम्ही दोघं एकत्र आलेलो आहोत। कोणी लहान मोठा नाही, भाऊ नाही, दोन्ही भाऊ समान म्हणजे जुळे एकदमच बाहेर पडलेले असं 50-50% फॉर्म्युला ठरलेला आहे। नुसतं फक्त निवडणूक लढवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी ही युती नाहीये। या महापालिकेमध्ये जेवढे कामं आजपर्यंत प्रलंबित आहेत, सोलापूर शहराच्या विकासासाठी जे काही करणं आहे ते सगळं करण्यासाठी आम्ही फार विचारपूर्वक ही युती केलेली आहे। नगर विकास खाता आदरणीय आमचे मुख्य नेते नामदार उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे आहे आणि राज्याची तिजोरी आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादाकडे आहे। म्हणजे दोन्ही खात्याचं जर मेळ घातलं तर सोलापूरच्या शहराच्या विकासासाठी भरमसाठ निधी आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या निधीचा सदुपयोग करून जे कामं या शहरातल्या नागरिकांचे अडलेले आहेत किंवा आवश्यक आहे पुढं करणं भविष्यात जरुरी आहे, ते सर्व कामं निश्चितपणे भविष्यकाळामध्ये आम्ही पूर्ण करू। आणि या निवडणुकीमध्ये जे काही शब्द देतील, ज्या वार्डातली समस्या असतील ते सर्व समस्या ते सर्व कामं पूर्ण करण्याची जबाबदारी आज आम्ही पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी असू द्या शिवसेना असू द्या त्या दोघांच्या वतीने आज आम्ही घेत आहोत। टोटली म्हणजे 102 जागा दोन्ही मिळून लढून आहोत। 51 जागा त्यांच्याकडे, 51 जागा आमच्याकडे, 51 जागा आमच्याकडे, 51 जागा आपण त्यांना दिलेल्या आहेत। प्रभाग कोण लढवणार हे ठरलंय नाही, ते ठरेल, आमच्या इंटरनल चर्चेमध्ये चर्चा पूर्ण आली 50 जागा 50% जागा दोन्ही पक्षांनी लढवायचे ठरलेत। सन्मानाने दोघांनी निम्म्या जागा देण्याचं मान्य केलेलं आहे। आता सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण एकत्र बसून हा फॉर्म्युला काढलेला आहे। त्याच्या पुढची प्रक्रिया जे प्रभागाच्या संदर्भातले असेल, कुठले प्रभाग सोडायचे असेल त्यानंतर आम्ही थोड्या वेळात बसून आम्ही आज जवळपास 8 दिवसापासून भाजपसोबत बोलणी सुरू होती, मात्र